गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण 11व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकापर्यंत 16व्या श्लोकापासून सुरू करणार आहे, कारण की आपण मागच्या वेळेस 12, 13, 14, 15 असे 4 श्लोक बघितले होते. आजपासून आपण 16वा श्लोक बघूया. सो लेट अस सी हाऊ दॅट वर्क्स. मी आपली स्क्रीन शेअर करतो आपल्यासोबत. शेअर द स्क्रीन. इथे तुम्हाला प्रभुपाद जे म्हणतात 16व्या श्लोकाबद्दल ते दिसेल. अनेक बाहुदरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. याचा अर्थ हा आहे की ओ लॉर्ड ऑफ द युनिवर्स, ओ युनिव्हर्सल फॉर्म, I see in your body many arms, bellies, mouths and eyes expanded everywhere without limit. I see in you no end, no middle and no beginning. ह्या विश्वकर्त्या, ह्या विश्वाच्या सम्राटा, लॉर्ड ऑफ द युनिवर्स, ओ युनिव्हर्सल फॉर्म, हे विश्वरूपा, मी तुझ्या शरीरामध्ये अनेक बाहू बघतोय, अनेक उदर म्हणजे पोट, बेलीज म्हणजे उदर, आणि माउथ्स आणि आईज म्हणजे तोंड आहेत तुझी, मुख आणि नेत्र. एक्सपॅन्डेड एव्हरीवेअर, ह्याचा सगळीकडे विस्तार झालेला आहे. विदाऊट लिमिट, अनंत विस्तार झालेला आहे. आय सी इन यू नो एंड, मी तुझ्यामध्ये मला अंतच दिसत नाहीये. नो मिडल आणि नो बिगिनिंग, त्याचा मध्य पण नाही आणि कुठे सुरुवात होते ते पण मला कळत नाहीये. त्याच्यानंतर गीताईमध्ये विनोबा काय म्हणतात? लेऊनी डोळे मुख हात पोट, जिथे तिथे तूची अनंत मूर्ते, विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ, तुझ्या मी देखत विश्वरूपी. लेऊनी डोळे मुख हात पोट. लेऊनी म्हणजे तुला एवढे आहेत, म्हणजे यू आर, आय गेस, डेकोरेटेड विथ दॅट. तुझ्या शरीरामध्ये, ह्या विश्वरूपामध्ये मला डोळे, मुख, हात आणि पोट, जिथे तिथे तूची अनंत मूर्ती, अनंत असा तू आहे असं मला दिसतंय. विश्वेश्वरा, शेवट, मध्य आणि मूळ, तुझ्या न मी देखत विश्वरूपी. ह्या विश्वरूपामध्ये, हे विश्वेश्वरा, मला न मध्य दिसतंय, न मूळ दिसतंय, न शेवट दिसतंय. तर अशा प्रकारे अनंत तुझा जो विस्तार आहे तो मला तुझ्या एका विश्वरूपामध्ये दिसतोय. तर ह्याच्याबद्दल आपले बंधू जे किशोर कुलकर्णी आहे ते काय म्हणतात, त्याच्यासाठी मला ते किशोर कुलकर्णी, किशोर बंधू जे आहेत आपले, किशोर दादा कुलकर्णी, त्यांनी लिहिलेलं जे गीता अनुवाद आहे, म्हणजे गीतेचे सगळे श्लोक त्यांनी लिहिले आहेत, ते उघडावे लागतील ना पहिले. मी ते आज उघडायला विसरून गेलो होतो. मी बाकीच्या 3 गोष्टी उघडल्या, पण किशोरजींची जी गीता आहे ती मी नाही उघडली. सो आय विल शेअर दॅट इन जस्ट अ मिनिट. मुक्त छंद आणि वृत्तबद्ध या दोन्ही छंदांमध्ये किंवा दोन्ही रूपांमध्ये त्यांनी ती सगळी गीता लिहिलेली आहे. ती केवढी कृपा आहे त्यांची आपल्यावर, बघा बरं. आणि फार सुंदर त्याचा आपल्याला मराठीमध्ये अनुवाद त्यांनी करून सांगितलेला आहे. मी पहिले मुक्तछंद उघडतो. 16व्या श्लोकापासून आपण सुरू करणार आहे ना, आणि वृत्तबद्ध मग त्याच्यानंतर आपण वृत्तबद्ध घेऊ 16व्या श्लोकापासून. चाल ओपन दॅट, दोन्ही मी एकत्र उघडून ठेवतो, म्हणजे मग आपल्याला ते बघायला सोपं पडेल. तर हे 16वा श्लोक दोन्हीकडे आता मी उघडलाय. आय जस्ट शेअर माय स्क्रीन विथ यू. वसंत तिलका वृत्त असं त्याला म्हणतात. ते इंटरेस्टिंग आहे ना. वृत्तबद्धामध्ये आता जे म्हटलं तेच होतं, सेमच होतं. मुक्तबंधामध्ये ओवीचं जसं स्वरूप असतं ना, त्या वृत्तामध्ये त्यांनी लिहिलंय. तर 16व्या मध्ये म्हणतात की दिसती तुझे हात अनंत, उदरे मुखे नेत्र अगणित, रूपे चहुबाजूनी अनंत, न दिसे आदी मध्यांत. जे दिसती तुझे हात अनंत, उदरे म्हणजे पोट, मुखे म्हणजे तोंड, नेत्र अगणित, रूपे चहुबाजूंनी अनंत, चारीकडनं अनंत, न दिसे आदी आणि न दिसे मध्य आणि अंत, म्हणून मध्यांत. न दिसे आदी मध्यांत. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात त्या श्लोकाबद्दल?
विश्वेश्वरा सकल ही भरुनीच राही. विश्वेश्वरा सकल ही भरुनीच राही. आय डोंट नो हाऊ टू फ्रेम दॅट इन अवर लय. कित्येक बाहू ना. ओ सॉरी सॉरी सॉरी, हे वसंत तिलकावृत्त हे त्यांनी मला, मी वाचून तुम्हाला दाखवलं, परंतु आय एम नॉट रीडिंग इट लाईक दॅट. विश्वेश्वरा सकल ही भरुनीच राही. कित्येक बाहू असती उदरे तशीही. तोंडे व नेत्र अगणित तुझ्याच देही. आधी ही मध्य न दिसे मग अंत काही. एक सेकंड ना, इफ आय कॅन पुट यू ऑन होल्ड फॉर जस्ट 1 सेकंड. मला हे कसं काय करता येईल, मीटिंग कंट्रोल्स. आय हॅव टू होल्ड ऑन फॉर जस्ट 1 सेकंड. विश्वेश्वरा सकल ही भरुनीच राही. कित्येक बाहू असती उदरे तशीही. तोंडे व नेत्र अगणित तुझ्याच देही. आधी ही मध्य न दिसे मग अंत काही. चारही बाजूंनी मला तुझंच अनंत रूप दिसतंय. मला त्याचा मध्य दिसत नाही, मूळ दिसत नाही, शेवट दिसत नाही, काहीच दिसत नाहीये. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. लेट्स गो इनटू ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरीचा 16वा जो श्लोक आहे, लेट मी सी इफ आय कॅन गेट द 16th वर्स. वर आहे बघा, 16वा श्लोक. ओके गुड. आला का 16वा? मी तुला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेला व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पाहत आहे. हे विश्वेश्वरा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. हा, त्या दिव्य चक्षुचेनी पैसे चहूकडे जव पाहत असे. तव दोर्दंडी का जैसे आकाश कोंभेले. ज्ञानदेव महाराज म्हणतात की त्या दिव्य दृष्टीच्या बलाने मी जो चहूकडे पाहत आहे, तो बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झाल्याचं दिसतंय. दिव्य दृष्टीच्या बलाने, कृष्णानेच अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली ना, तर त्याच्या बळाने तो जो चहूकडे म्हणजे चारी दिशांना पाहतोय, तो बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेलं दिसतंय. त्याच्या जिथे भुजा होत्या त्या विश्वरूपाच्या, तिथे आकाश उत्पन्न झालं असं दिसलं त्याला. तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर. करीत आघवेची व्यापार एकेची खाळी. त्याचप्रमाणे देवा, एकटे तुझे हातच एका वेळी सर्व व्यापार निरंतर करतायत असं मी पाहतो. म्हणजे त्याच्या भुजा, म्हणजे त्याचे जे हात आहेत, तिथे त्याला सगळं आकाश दिसलं. आकाश दिसलं म्हणजे काय, की आकाशामध्येच तर सगळ्या गोष्टी होत आहेत ना. त्यामुळे तेवढ्या ह्याच्यात सुद्धा त्याला सगळं काही होताना दिसलं. मग महाशून्याचे नि पैसारे. उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे. तैसी देखतसे अपारे उदरे तुझी. मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावी, तशी अमर्याद तुझी पोटे पाहतो. ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावीत. ब्रह्माचा विस्तार होतो असं वाटतं ना आपल्याला. म्हणजे आपल्याला सायंटिस्ट लोक पण सांगतात ना की दिस युनिवर्स इज एक्सपॅन्डिंग. म्हणजे काय, की हे मॅनिफेस्ट युनिवर्स जे आहे, प्रगट झालेली प्रकृती, ती प्रकृती सतत प्रसरण पावते. जशा प्रकारे प्रसरण पावते म्हणजे जशा प्रकारे तिचा विस्तार होतो, द वे द युनिवर्स एक्सपॅन्ड्स, तशी अमर्याद तुझी पोट मी बघतोय. जी सहस्र शीर्षयाचे देखिले. कोडीवरी होता ती एकी वेळे. ही परब्रह्मची वदनफळे मोडोनी आले. महाराज, आपली हजारो मस्तक आहेत असं जे श्रुतीने वर्णन केलं आहे. श्रुती वर्णन कसं करते? ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात, असं पुरुष सूक्त आहे ना. तर पुरुष सूक्तामध्ये जो विराट पुरुष आहे, म्हणजे ब्रह्माचंच प्रगटीकरण, त्याचं वर्णन कसं केलंय, की आपली हजारो मस्तके आहेत, सहस्र शीर्ष पुरुषा.
त्याचा अनुभव ह्या विश्वरूपात एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा घेतला. ह्या विश्वरूपात ह्या सहस्र शीर्षांचा अनुभव एकाच वेळी 1 कोटीपेक्षाही अधिक वेळा घेतला. म्हणजे विदिन ए मोमेंट ही वॉज एबल टू एक्सपिरियन्स हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ विजन्स. म्हणजे काय झालं की एकातच त्याला अनेकता दिसली, अनेकतेमध्ये एकता अनुभवायला आली. आणि तसंच तर आपलंही होतं ना. आपल्यामध्ये ही सृष्टी कशी तयार होते माहिती आहे का? ही सृष्टी तयार होते, आपलं मन जेव्हा तयार होतं त्याच्यानंतरच सृष्टी तयार होते. जर मन नसलं तर सृष्टी तयारच नाही होत. आणि मनाचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे की भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या असतील त्या गोष्टींची त्याला आठवण असते आणि भविष्यकाळात काय होऊ शकेल याची कल्पना मन करू शकते. म्हणजे भूतकाळातल्या ज्या स्मृती असतात ना, त्यांच्या आधारावर आपण भविष्यामध्ये काय होऊ शकेल अशी कल्पना करतो. वर्तमान काळात आपण राहतच नाही. आणि खरं तर आपण वर्तमान काळातच नेहमी जगत असतो, परंतु तो वर्तमान काळ मनाला पकडता येऊ नाही शकत. कारण की मन हे फक्त मापदंड करण्याचं उपकरण आहे. मनाने आपण फक्त माप करू शकतो कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे आपण काळ किंवा स्थळ किंवा वस्तू अशांचं माप करू शकतो. काळ म्हणजे काळाचं माप होतं ना, काल आज उद्या. वस्तू आहे की या जागी आहे त्या जागी नाही. किंवा देश जो आहे म्हणजे मेजरमेंट, की एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत. जसं आपण समजा एखादी रेघ काढली आपल्या कागदावर, तर आपण म्हणू की त्या रेघेची लांबी 1 इंच आहे, 2 इंच आहे, 6 इंच आहे, व्हॉट एव्हर. आता हे माप कसं आलं? म्हणजे काय झालं की आपण जेव्हा अशा प्रकारचं मापन करतो, अशा प्रकारची मोजमाप करतो, तेव्हाच फक्त मन तयार होतं. जर मोजमाप आपण करू शकत नसलो तर मन तिथे असण्याची काही गरजच नाही. आणि हा अनुभव रोज येतो ना आपल्याला रात्री झोपताना. रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपलं मनच नाहीसं होतं. त्यामुळे आपली मोजमापच आपण करत नाही किंवा करू शकत नाही. आपण किती वेळ झोपलो होतो हे आपल्याला कसं कळतं? माहिती नाही आपल्याला. जेव्हा आपण उठतो त्यानंतर कळतं. म्हणजे आज दुपारी मी असं वाटलं मला की मी थोड्या वेळ झोपलो होतो, परंतु चांगले 4 तास निघून गेले होते. अर्थात 4 तास झोपण्याची शरीराला आवश्यकता होती, कारण की शरीर गेल्या 40 तासामध्ये 3 एक तासच फक्त झोपलं होतं. तर 40 तासामध्ये 3 तास एवढी झोप ह्या शरीराला फार कमी पडते. म्हणून ते शरीर पुन्हा एकदा निश्चित पडलं. म्हणजे पलंगावर पडल्याबरोबर झोप लागली आणि 4 तासानंतर जाग आली. तेव्हा असं वाटलं की अरे आपण 15 मिनिटं झोपलो होतो. उठल्यानंतर असं वाटतं आपल्याला. म्हणजे काय झालं की झोपेमध्ये काळाचं भान नाहीसं होतं. काळ किंवा देश आणि वस्तू, देश, काल, वस्तू ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मनाने मापल्या जाऊ शकतात. आणि जर मन नसलं तर मोजमाप नाही होऊ शकत. सो माइंड इज कनेक्टेड विथ मेजरमेंट. माइंड इज ऑल्सो ए प्रोडक्ट ऑफ माया. ठीक आहे ना. माया ऑल्सो मीन्स व्हॉट कॅन बी मेजर्ड. ज्याचं मोजमाप होऊ शकतं त्याच गोष्टीला माया म्हणतात किंवा मन पण म्हणतात. मायेमध्येच सगळं मोजमाप होऊ शकतं. आणि माया कशी तयार होते? आपलं मन जेव्हा तयार होतं किंवा आपलं मन जे आहे ते आपल्या देहाला धारण करतं किंवा आपलं जे एक शुद्ध चैतन्य आहे किंवा आपलं जे खरं स्वरूप आहे ते मनाला धारण करतं. ते मनाशी आयडेंटिफाय होतं. नंतर मग आपल्या शरीराशी आयडेंटिफाय होतं, जगाशी आयडेंटिफाय होतं, अनेक गोष्टींसोबत आपलं मन आयडेंटिफाय होतं. त्याच्याशी आपलं तादात्म्य होतं. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ह्या सगळ्या अनुभवाचा संस्कार होतो. मग ती आठवण राहते आणि मग आठवण राहिली की मग आपल्याला ते सगळं भूतकाळामध्ये आपण जातो नाही. आपल्या काळात असं होतं, आपल्या काळात तसं होतं, आधीच्या काळात तसं होतं. आधीच्या काळी एवढा भ्रष्टाचार नव्हता, आता भ्रष्टाचार जास्त आहे. भ्रष्टाचार तेव्हाही होता, आताही आहे, नंतरही राहणार. ह्या जगामध्ये भ्रष्टाचारच राहणार आहे. आपण तर मागच्या अध्यायामध्ये भगवंतानी काय सांगितलं होतं ऐकलं होतं ना, की आपण जे पुण्य करतो ते देखील पापकर्मच आहे. याचा अर्थ जे जे कर्म आपण ह्या सापेक्ष जगामध्ये करतो ते सगळंच्या सगळं
कर्म जोपर्यंत कर्ता भावनेने केलं जातं तोपर्यंत ते पुण्यकर्म देखील अंतिम दृष्ट्या बघितलं तर पापकर्मच असतं. कारण की ते आपल्याला ह्या जगामध्ये बांधून ठेवतं. असं आहे. त्यामुळे एकाच वेळे एका क्षणात अनेक हजारो कोटी रूपांचा अनुभव घेता येणं कसं शक्य झालं? कारण की तिथे काळाचं माप किंवा काळाचं भान नाहीच झालं. काळाचं भान जर नाही झालं, आता पण उठल्यानंतर अनेक आपल्याला जर स्वप्न पडलेली असतील रात्री तर ती आठवण होते ना आपल्याला. तर ती कशी दिसतात आपल्याला? म्हणजे उठल्यानंतर तर आपल्याला माहितीच नाही की आपण किती वेळ झोपलो. त्यामुळे तोपर्यंत काळ नव्हताच. परंतु त्या नसलेल्या काळामध्ये आपल्याला पूर्ण स्वप्न दिसलं ना. म्हणजे काय की त्या शून्य काळामध्ये आपण पूर्ण सृष्टी तयार केली. नवी तयार केली आपल्या स्वप्नातली. तर शून्य काळामध्ये आपण पूर्ण स्वप्न बघितलं ना. विचार करा. तर हे भगवंताचं स्वप्न किंवा भगवंतानी मुद्दाम अर्जुनाला दाखवलेलं स्वप्न असं तुम्ही समजा, की त्या स्वप्नामध्ये काळ नाहीसा झाला परंतु अनेक गोष्टी त्याला दिसल्या. बरोबर आहे. अथवा परब्रह्मच मुखरूपी फळांनी दाट भरून आलं असं दिसतं. परब्रह्मच मुखरूपी फळांनी म्हणजे या विश्वरूपामध्ये त्यांनी अनेक मुख बघितली. तर या मुखरूपी फळांनी दाट भरून आलंय असं दिसतंय. तैसी वक्त्रे जी जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंघ. याचा अर्थ काय? त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा श्रीकृष्णा, मी जिकडे तिकडे तुझी तोंड पाहत आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती जिकडे तिकडे पाहते. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखत असे. हे असो हा स्वर्ग, हे पाताळ किंवा ही पृथ्वी व ह्या दिशा आणि हे आकाश असं बोलण्याची सोयच राहिली नाही. सर्वही विश्वरूपाने भरलेलं मी पाहतोय. हे सगळं एकत्रच आहे असं वाटतंय आणि वेगळं आहे असंही वाटतंय. म्हणजे बघा की सत्य जे आहे ना ते असं विरोधाभासाच्या मागे दडलेलं असतं. जो विरोधाभास आहे ना त्या विरोधाभासाच्या मागे जे सत्य आहे ते खरं सत्य. विचार करा की तुम्हाला सुखाचाही अनुभव येतोय आणि दुःखाचाही अनुभव येतोय. त्यामुळे सुख अनुभवणारा आणि दुःख अनुभवणारा देखील मीच आहे ना, नाही का? माझ्याच अनुभवामध्ये सुखही येतं आणि दुःखही येतं. याचा अर्थ काय की मी सुख आणि दुःख या दोन्हींच्या पलीकडे पाहिजे. तरच मला कुठल्या तरी एका क्षणी सुख अनुभवायला येईल, दुसऱ्या कुठल्या तरी क्षणी दुःख अनुभवायला येईल. तर जिथे हा विरोधाभास असतो, जिथे हे द्वंद्व असतं, त्याच्या पलीकडे जे असतं ते सत्य आहे. म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी अनुभवायला येतात पण संभवत नाही. तर जेव्हा आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण होते तेव्हा आपल्याला सुखाची अनुभूती होते. परंतु ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तर दुःखाची अनुभूती होते. परंतु या सुखाला आणि दुःखाला अनुभवणारा जो आहे तो मी वेगळा आहे ना. तर त्या मी मध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही अनुभवांना बघण्याची अनुभवण्याची शक्ती आहे. परंतु तो त्या दोन्ही अनुभवांच्या पलीकडे आहे. तर सगळ्या गोष्टी एकाच वेळेस त्याला दिसल्या आणि त्यांच्या मागचं जे एकत्व आहे ते देखील दिसलं. त्याला अजून खरं तर एकत्वाचा पूर्ण बोध नाही झालेला आहे. तो अजूनही स्वतःला परिच्छिन्न मानतोय. म्हणजे काय की मी बघणारा वेगळा आणि बघितलं गेलेलं जग वेगळं. अशा प्रकारचं द्वैत अजूनही अर्जुनाच्या मनामध्ये कायम आहे. परंतु त्याच्यामध्ये त्याला कृष्ण विस्मयचकित करून सोडतोय आणि सोडणार आहे. का बरं? कारण की त्याच्यातून त्याला ही शिकवण द्यायची आहे, की अरे बाबा, हे जे तू अनंत रूप माझं बघतोय ना, ते देखील बघणारा तू एकटाच आहेस.
जसं आपण अनेक वेळा चिंतन केलेलं आहे की हे सगळं जग आपण एकटेच बघत असतो. आपल्याच जाणीवेमध्ये हे सगळं जग आपल्याला अनुभवायला येत असतं. सो वी कीप ऑब्झर्विंग ऑर वी कीप एक्सपिरियन्सिंग दिस युनिवर्स इन अवर ओन अवेअरनेस. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं इथे काही नाहीच आहे. हे असो, हा स्वर्ग, हे पाताळ किंवा पृथ्वी, दिशा आहे, आकाश, हे सगळं असं बोलण्याची सोयच नाही राहिली. सर्व विश्वरूपाने भरलेलं मी पाहतोय. हे तुझ वीण एका दियाकडे, परमाणू ही एतुला कोडे, अवकाशो पाहतसे परी न सापडे, ऐसे व्यापिले तुवा. तुझ्याशिवाय एखाद्याकडे परमाणू एवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधतोय. तुझ्याशिवाय म्हणजे जिथे परमात्मा नसेल अशी एखादी जागा, म्हणजे परमाणू एवढी देखील जागा, इव्हन लाईक एन इलेक्ट्रॉन, तेवढी जरी जागा जर मला सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधतोय, पण सापडत नाही. असं तू सर्वत्र व्यापलायस. म्हणजे ऋषी जो म्हणतो की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत, तेच आपल्याला ज्ञानदेव महाराज या ओवीतनं सुद्धा सांगायचा प्रयत्न करतात की असं तू सर्वत्र व्यापलेला आहे. सर्वव्यापी, सर्वज्ञ है ना, अशा प्रकारचा जो परमात्मा आहे, सगळीकडे व्यापून उरलेला आहे. सो देर इज नो स्पेस अदर दॅन इट. सर्वज्ञ म्हणजे ऑल नोईंग, त्याला माहिती नाही असं काहीच नाही. आणि तिसरं काय आहे? ऑमनीपोटेंट म्हणजे सर्व शक्तिशाली आहे. त्याच्या शक्तीमुळेच हे सगळं चाललेलं आहे. सो ऑमनिसियंट, ऑमनीपोटेंट आणि ऑमनी प्रेझेंट. बरं, सगळीकडे व्यापून आहे म्हणजे सगळीकडे आहे पण आहे आणि सगळं सर्व काळ पण आहे. सर्व काळ का बरं आहे? कारण की ही इज ऑलवेज देअर इन द प्रेझेंट. आणि द प्रेझेंट इज इसेन्शियली एनकम्पासिंग बोथ द पास्ट अँड द फ्युचर. हेच प्रेझेंट. आपल्याला सुद्धा वर्तमाना व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही काळामध्ये राहण्याचा चॉईसच नाही आहे. देर इज नो विकल्प, देर इज नो चॉईस. आणि त्याच्यामध्येच आपल्याला आत्ताच्याच क्षणी भूतकाळ आणि भविष्यकाळ आपल्या मनामध्ये अनुभवायला येतात. दे आर अवर इमॅजिनेशन्स. ते आत्ता अस्तित्वात नाहीये ना. म्हणजे याच्या आधीचा कार्यक्रम समजा आपण दुसऱ्या गावात बसलो तिथनं केला होता, ते आता कुठे आहे? आणि आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो आपण दुसऱ्या गावातनं करतोय, नाही का? पण करतो केव्हा आहे? करतो आत्ताच आहे. तो पण कार्यक्रम जेव्हा होत होता तेव्हा तो आत्ताच होता. आत्ताचा कार्यक्रम जो होतोय तोही आत्ताच होतोय. वी ऑलवेज हॅव द वी हॅव नो चॉईस बट, म्हणजे आपल्याला वर्तमानात जगण्यापासून किंवा वर्तमानात कर्म करण्यापासून काही दुसरा चॉईसच नाही आहे. दुसरा विकल्प नाही. तुम्हाला राहणं वर्तमान काळातच आवश्यक आहे. तुम्हाला राहणं किंवा कर्म करणं वर्तमान काळातच शक्य आहे. तुम्ही भूतकाळात ना काही कर्म करू शकत ना काही जगू शकत. भविष्य काळामध्ये तुम्ही कर्म नाही करू शकत आणि जगू नाही शकत. आत्ताच करू शकता जे काय करायचं ते. भविष्य काळ जेव्हा येईल तेव्हा सुद्धा तो तेव्हाचा आजच असेल ना. सो इव्हन टुमॉरो इज गोइंग टू बी द प्रेझेंट टुमॉरो, नाही का? उद्याच्या दिवशी उद्या जे आहे ते आज अशाच रूपाने आपल्याला अनुभवायला येईल ना. आणि हा आत्ताचा दिवस जो आहे, उद्या आपल्याला तो काल म्हणून असं लक्षात येईल. काल होता हा दिवस असं आपल्याला लक्षात येईल. राईट. पण केव्हा येईल? तेव्हाच येईल ना जेव्हा आपण त्याचा विचार करू. आज तुम्ही आत्ता कालच्या दिवसाचा विचार करा. तो विचार तुम्ही केव्हा करताय? आत्ता, नाही का? तर आपण नेहमी आत्तामध्येच जगत असतो आणि आपण आत्तामध्येच विचार करत असतो. त्यामुळे आत्ता व्यतिरिक्त आपण जर आपलं मन खूप जास्त भूतकाळामध्ये भरकटू नाही दिलं किंवा भविष्य काळामध्ये देखील भरकटू नाही दिलं, तर ती खूप महत्वाची आध्यात्मिक साधना होईल आणि व्हायला पाहिजे. ये नाना परी अपरिमिते, जेतुली साठविली होती महाभूते, ते तुलाही पवाडू तुवा अनंते, कोंदला देखतसे. या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूत साठवली होती तितकाही विस्तार तू जो अनंत त्या तुझ्याकडून पूर्णपणे भरलेला मी पाहत आहे.
या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूत मी साठवली होती तितकाही विस्तार तू जो अनंत त्या तुझ्याकडून पूर्णपणे भरलेला मी पाहतोय. सो व्हॉट एव्हर आय ओन इज ऍक्च्युअली इसेन्शियली डिव्हाइन. इट इज डिव्हाइन क्रिएशन. हे सर्व जग जे आहे हे ईश्वराने ओतप्रोत भरलेलं आहे. ऐसा कवणे ठाया होनी तू आलासी, एथ बैसलासी की उभा आसी, आणि कवणीये मायेची पोटी होतासी तुझे ठाण केवढे. असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास? तू इथे बसलेला आहेस की उभा आहेस? आणि तू कोणत्या आईच्या पोटी होतास? तुझी आकृती तरी केवढी आहे? हा प्रश्न आहे अर्जुनाचा कृष्णाला. तुझे रूप वय कैसे, तुझ पहिलीकडे काय असे, तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया. तुझं रूप कसं, वय किती, तुझ्या पलीकडे काय आहे, आणि तू कशावर बसलेला आहेस, असं जेव्हा मी पाहू लागतो तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझ ठावो तुझी, तू कवणाचा नव्हेसी ऐसाची अनादी आयता. तेव्हा महाराज मी हे सर्वच विचार करून पाहिला. तर आता देवा तुझं ठिकाण तूच आहेस. तू कोणाचं नाहीस, तर तू अनादी आणि स्वतः सिद्ध असाच आहेस. आता त्याला कळलंय अर्जुनाला. इतक्या त्यांनी पुष्कळ वेळ इकडल्या तिकडल्या गप्पा केल्या, इकडलं तिकडलं जे असतं त्याला आर्ग्युमेंट्स करून पाहिलं, सगळं झालं. पण शेवटी त्याला असं कळलं की तू कोणाचा नाहीस, तर तू अनादी आणि स्वतः सिद्ध असाच आहेस. म्हणजे काय की आपल्या आतली जी अवेअरनेस आहे ना ती तशीच असते. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा लेप होईल असं वाटतं किंवा झालेलं आहे असं वाटतं. म्हणजे द नॅचरल सायकल वर्क्स. द नॅचरल सायकल मीन्स आपला हा जो अन्नमय कोश आहे तो अन्नमय कोश मातीमध्ये विलीन होतो. त्या मातीतून पुन्हा दुसरं झाड निघतं, रोप निघतं, ते दुसरं कुठलं तरी प्राणी खातो आणि मग त्याचा उदरनिर्वाह त्याच्यामध्ये होतो. सो फ्रॉम द ॲनिमल किंगडम, वन्स द ॲनिमल डाईज, ऑल द फिजिकल मॅटर गोज इन टू द एलिमेंट्स. आणि त्यांची जी एनर्जी असते ती एनर्जी जर पूर्णपणे डिसिपेट झालेली नसली, म्हणजे यू हॅव नॉट अचीव्ड मोक्ष येट, देन यू विल बी बॉर्न इन अ फॅमिली व्हेअर कॉन्टेम्पलेटिव्ह पीपल लिव्ह. तर ज्या प्रकारे आपण आता चिंतन करतो आहोत ना, तशा प्रकारचं चिंतन तुम्हाला आवडायला लागेल, अशा परिस्थितीमध्ये तुमचा जन्म होईल. किती फॉर्च्युनेट बघाय ना. तू उभा ना बैठा, दिधडू ना खुजटा, तुझ तळीवरी वैकुंठा तुची आहासी. तू उभा नाही किंवा तू बसलेला नाहीस, तू उंच नाहीस किंवा तू ठेंगणा नाहीस. देवा तुझ्या खाली व तुझ्या वर तूच आहेस. तू पण आपण याची ऐसा, देवा तुझी तुची वयसा, पाठी पोट परेशा तुझे गातू. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की तू रूपाने आपल्यासारखाच आहेस देवा. तुझं वय तूच आहे व हे मायेच्या मालका श्रीकृष्ण तुझी पाठ व पोट तूच आहेस. Now he is convinced की दिस इज द लॉर्ड. ओके. किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता, हे पुढत पुढती पाहता देखिले मिया. आता फार काय सांगावं. हे अनंता तुझं सर्व तूच आहेस. मी वारंवार विचार केल्यावर मला हेच कळलं. परी या तुझी या रूपा आणतो, जी उणीव एक असे देखतो, जे आधी मध्य अंतू तिन्ही नाही. ह्या रूपात एक जो कमीपणा मला दिसतोय तो हा की अमुक ठिकाणी तुझा आरंभ आला व अमुक ठिकाणी तुझा मध्य आहे आणि अमुक ठिकाणी तुझा शेवट आहे, असं पाहू लागलं तर आपण म्हणतो मग ते तिन्ही तुझ्या ठिकाणी कशी नाही, हा प्रश्न आहे. तर त्याच्या उत्तरादाखल काय म्हणतात भगवान? ते म्हणतात की एरवी गिवसिले आघवा ठाई, परी सोय न लाहेची काही,
लाहेची कही म्हणोनी त्रिशुद्धीने नाही तिन्ही येथ. खरं म्हटलं तर तुझ्या विश्वरूपी मी आदी मध्य व अंत या ठिकाणी सर्व शोधलं पण त्याचा कुठेच बनता नाही, म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चय करून नाही. एवं आदि मध्यांतर रहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता देखिलासी जी तत्वता विश्वरूपा. हे आरंभ व मध्य व शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्य नायका असा ही प्रार्थना करतोय. ओके, श्रीकृष्णा, मी याप्रमाणे तुला खरोखरच पाहिलं. पहा बरं, तुम्ही समजा इफ यू गेट द दर्शन ऑफ द लॉर्ड, काय होऊ शकतं? तुझं महामूर्तीच्या अंगी उमटलिया पृथक मूर्ती अनेकी लेईलासी वानेपरीची अंगी ऐसा आवडतो आहासी. आवडतं मला वाटलं आवडतू असा आहे शब्द. तू जो विश्वरूप त्याच्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत, म्हणून नाना प्रकारची वस्त्र अंगावर धारण केली आहेस असं वाटतं. तू जो विश्वरूप त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत, म्हणून नाना प्रकारची वस्त्र तू अंगावर धारण केली असं वाटतं. नाना पृथक मूर्ती तिया धूमवल्ली तुझ्या स्वरूप महाचळी दिव्यालंकार फुली फळी ससीन निलया ससीन नलिया सा सिन्नलिया. ओके, अथवा दिव्य अर्करार्प अंकलारर्प फळफुलांनी अगदी दाट भरून आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या मूर्तिरूप वृक्षवेली तुझ्या या विश्वरूप पर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत. ओके, सो ही इज कॉशनिंग ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे कारण की हे इतक्या क्लिअरली आधीच्या टेक्स्टमध्ये होतं, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात महाराज की हे महोदधी तू देवा जहालासी तरंगमूर्ती हेलावा, की तू एक वृक्ष बरवा मूर्ती फळी फळलासी. तर हे परमेश्वरा, तुझ्या स्वरूपावर दिसणाऱ्या मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा असा तू मोठा समुद्र आहे, किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी भारास आला आहेस. म्हणजे काय की ही इज सो सेल्फलेस आणि ऑल्सो ही इज व्हेरी नॉलेजेबल. ओके, महाराज प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापला आहे किंवा आपलं जसं नक्षत्रांनी व्यापलेलं आहे, त्याचप्रमाणे तुझं स्वरूप मूर्तीनी भरलेलं आहे असं मी पाहतो. जी एकेकीच्या अंगप्राती होय जाय हे त्रिजगती, एवढ्या ही तुझ्या अंगी मूर्ती ती रोमा जायदिया. एकेकीच्या अंगप्राती होय जाय हे त्रिजगती, एवढ्याही तुझ्या अंगी मूर्ती की राम रोमा जालिया. म्हणजे काय की महाराज एका मूर्तीच्या अंग प्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहेत आणि लयाला जात आहेत असं अर्जुनाला दिसतंय. अशा प्रचंड मूर्ती असूनही तुझ्या त्या विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत. ऐसा पवाडू मांडूनी विश्वाचा तू कवळ पा येथ कोणाचा, हे पाहिले तव अमुचा सारथी तू. जे एकेकाळच्या अंगप्रांती होय जाये त्रिजगती, एवढ्याही तुझ्या अंगी मूर्ती की रोमा जालिया. एकेका मूर्तीच्या अंग प्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे. अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझ्या विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या शरीरावर जो एक केस असतो ना छोटासा, त्या केसावर पूर्ण सृष्टी निर्माण झाली असं तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानदेवांच्या ट्रान्सलेशन मध्ये.
ओके. ऐसा म्हणजे शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत. त्रैलोक्य उत्पन्न होत आहे. नाही, सॉरी, मी कुठे होतो? शरीराच्या, हा, महाराज एका 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 मूर्तीच्या अंगप्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे आणि लया जाते. अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझ्या विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत. किती मोठं केलं ना आपण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये एक प्रकारची ईर्ष्या राहील की समोरच्या व्यक्तीला चांगलं नको होऊ दे, मला चांगलं होऊ दे. परंतु समोरच्या व्यक्तीला सुद्धा जर आपण चांगलं ठेवू शकलो तर मग आपलं जीवन जास्त सोयीस्कर होईल की नाही का? म्हणून टेक अ सिप अगेन. ऐसा पवाडू मांडूनी विश्वाचा, तू कवळपा येथ कोणाचा, हे पाहिले तव आमुचा सारथी तोची तू. असा विश्वाचा पसारा समोर मांडून तू येथे कोण, तू कसा, असा विचार करून पाहिला असता मला आमचा जो सारथी तोच तू आहेस. तरी भक्त मज पाहता मुकुंद, तरी भक्त मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापको सर्वदा, तू ऐसाची व्यापक सर्वदा. मग कुठे, अरे आय लॉस्ट इट अगेन. ऐसा पवाडू मांडूनी विश्वाचा, तू कवणपा येथ कोणाचा, हे पहिले तव आमुचा सारथी तोच तू. असा विश्वाचा पसारा मांडून घेणं, इथे तू कोण आहे, तू कसा, असा विचार करून पाहिला असता आमचा घरी जो सारथी होता, सारथी तोच तूच आहेस. तरी मज पाहता मुकुंदा, तुळशीच्या, नाही तुळशी नाही, तू ऐसाची, सॉरी. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा, मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाते धारीसी. तर श्रीकृष्ण विचार करून पाहिलं तर मला असं वाटतं की तू नेहमी असाच व्यापक स्वरूपाने असतो, पण भक्तावर कृपा करणे इतका तू सुंदर सगुण अवतार घेतोस. श्रीकृष्ण तर अर्जुन त्याला सांगतो की विचार करून पाहिलं तर मला असं वाटतं की तू नेहमीच व्यापक स्वरूपाने असतो, पण भक्तावर कृपा करण्यासाठी तू सुंदर सगुण अवतार घेतो. अहिल्याकडे जाऊन राम हॅड इनफ, जी बोरं असतात ना आपले ते, तशी बोरं. ओके. श्रीकृष्ण, तू विचार करून पाहिलं तर मला असं वाटतं की तू नेहमी असाच व्यापक रूपाने असतो, पण भक्तावर कृपा करण्याकरता सुंदर सगुण अवतार घेतोस, आणि तो कुठल्याही रूपाने घेऊ शकतो. म्हणजे विश्वामधली कुठलीही वस्तू जी आहे ना, तिचं रूप भगवंताचं रूप असं तुम्ही समजा. अगदी मी तुम्हाला जसं सांगितलं की फळं बिळं सुद्धा आपण बघितली. माझ्या डोक्यामध्ये फळांचा का बरं आलं, कारण की आता संक्रांत झाली ना, संक्रांतीमध्ये सगळी अशी बोरं वगैरे लुटतात ना लहान मुलांना, हे सगळं डोक्यात सुरू आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला सुचतात त्यावेळेस. आज आता आमच्या इथे गणपतीचा अथर्व शीर्ष झाला, 1000 आवर्तन त्याची. म्हणजे अनेक लोक एकत्र बसले होते आणि त्यांनी अनेक वेळा म्हटलं त्यांच्या गुणिले तेवढे एवढे हजार, तुम्ही समजा 10 असतील गुरुजी, तर 10 गुरुजींनी जर 100 वेळा ते म्हटलं तर 1000 वेळा होईल ना ते, नाही का? ते अगदी फास्ट बोलले ते. म्हणजे पूर्ण अथर्व शीर्ष मे बी इट टुक देम हार्डली 2-2.5 मिनिट्स. तर 100 वेळा म्हणायला मे बी त्यांना 2.5 तास वगैरे लागले. आय डोंट नो हाऊ लॉंग इट टुक. 3 तास लागले समजा. 180 मिनिटं म्हणजे काय, 1 मिनिट आणि 1.8 मिनिट्समध्येच एकदा झालं असेल ना. प्रत्येकाला जर 100 वेळा म्हणावं लागलं असेल तर 1000 वेळा म्हणणं म्हणजे किती, 10 माणसांनी प्रत्येकाला 100 म्हणावं लागेल ना. इट टुक अबाउट 3 hours, 180 minutes. सो वी डिड 100 आवर्तन ऑफ अथर्व शीर्ष. 10-11 माणसं एकत्र बसले होते, त्यांनी पटापट पटापट ते म्हटलं. छान म्हटलं. आणि आय वॉज ऍक्च्युअली इन अ डिफरंट रूम लिसनिंग टू इट, बट स्टिल इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. तर त्या पूजा सामग्रीमध्ये सुद्धा तर भगवंत आहे ना. ब्रह्मार्पण, ब्रह्महवीर, ब्रह्माग्नव, ब्रह्मणाहुत, आपण बघितलं ना मागे श्लोक. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जगातल्या, त्या सगळ्या ईश्वराने परिपूर्ण आहेत. असा व्यापक रूपाने तो असतोच, पण भक्तावर कृपा करण्याकरता जो सुंदर सगुण अवतार घेतोस. तर सगुण अवतार कुठला आहे? सगुण अवतार कृष्णाचाच आहे ना. कृष्णाचाच अवतार सगुण अवतार आहे, राईट? कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता ओलावती मन डोळे,
खेव देऊ जाईजे तरी आकळे दोहीची बाही. तुझं श्याम सुंदर चतुर्भुज रूप कसं आहे हे, की ज्याला पाहिजे असता व मन व डोळे शांत होतात आणि आलिंगन द्यायला गेलं तरी ती दोन्ही मध्ये हातामध्ये कवटाळलेलं असतं. आपल्याला असं वाटतं की आपल्यासमोर कृष्णाचं रूप उभं आहे म्हणून, त्याला आपण बघितलं, त्याच्यामुळे आपले डोळे शांत झाले, मन शांत झालं आणि आलिंगन द्यायला निघालो तर दोन्ही हातामध्ये कवटाळलं जातं. म्हणजे काय की ते काही नाहीच आहे, ओनली अन अपिअरन्स. ओके. याचा अर्थ काय झाला की आपण तर सारखं म्हणतो ना की हे जग म्हणजे अपिअरन्स आहे, जग म्हणजे मिथ्या आहे, इट्स अन इल्युजन. तर नुसतं जगच मिथ्या नाही आहे, हा जो ईश्वर आहे, ज्याला आपण ईश्वर मानतोय, तो देखील तितकाच मिथ्या आहे. जितकं जग मिथ्या आहे, जितका हा जीव मिथ्या आहे. हा जो मी जीव आहे असं आपल्याला वाटतं, आणि आपण हा जो मी जीव आहे तो साधना करतोय असं वाटत असतं ना, तोपर्यंत त्या साधनेचं काहीतरी फळ मिळणारच. आजच ते गणपतीचं स्तोत्र म्हटलं ना त्यांनी, कुठलं ते स्तोत्र, त्याच्यामध्ये मग शेवटी स्तोत्र झाल्यानंतर मग ते म्हणतात की विद्यार्थी लभते विद्या, पुत्रार्थी लभते पुत्रम, धनार्थी लभते गती. हे धनार्थी लभते धन, आय गेस, आणि मोक्षार्थी लभते गती असं आहे है ना. तर ज्याला ज्याची इच्छा असेल त्याला तसं फळ मिळतं. परंतु जेव्हा आपल्या लक्षात येतं की हे आपण बाहेरच्या गोष्टींबद्दल नको करायला, बाहेरच्या गोष्टींमधला फोलपणा मला कळलेला आहे, त्यामुळे मी कितीही जमा करून ठेवलं तरी सुद्धा एक दिवस ते सगळं नष्ट होणार आहे. तर माझ्या जिवंतपणी जर मी हे करू शकलो, प्रपंचामधनं आपलं मन पूर्णपणे काढूनच टाकायचं, काही उरवलेलं नाही ठेवायचं. एकदा तुमची मुलं मोठी झाली की देन दे शुड बी एबल टू टेक द डिसिशन्स आणि दे शुड बी एबल टू लिव्ह विथ दोज डिसिशन्स. आता आमची मुलगी जी आहे ती 30-31 वर्षाची आणि मुलगा तो 21 वर्षाचा आहे. तो वी गिव्ह देम ऑल द फ्रीडम टू डिसाईड. म्हणजे ते जर ऑब्व्हियसली कुठे काही खड्ड्यात पडणार असतील तर आपण त्यांचा हात पकडून नाही पडू देणार, परंतु अदरवाईज वी लेट देम चूज देअर देअर लाईफस्टाईल म्हणा, किंवा देअर फूड चॉईसेस, किंवा इन अवर डॉटर्स केस हर लाईफ पार्टनर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः डिसाईड केल्या. आपल्याला आपल्या मुलांबद्दल जर खात्री असली की दे विल चूज द राईट थिंग इन लाईफ, तेवढंच आपलं काम आहे. सारखं त्यांना मायक्रो मॅनेज करण्याची काहीच गरज नाही, नाही तर अदरवाईज दे विल गेट इरिटेटेड. आपण जर सारखं त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप केला तर मग एक दिवस असा येईल की त्याचा त्यांना कंटाळा येईल. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर आपण आपल्या मुलांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप म्हणा किंवा उगीचच्या उगीच ढवळाढवळ करू शकत नाही, किंवा करायला नको, करायची इच्छाच नको मनामध्ये. असं जर असलं तर मग आपल्या मुलांसोबत आपलं मैत्रीचं नातं असू शकतं, टिकू शकतं. असं आहे. म्हणजे पुष्कळ असं वाटतं की, म्हणजे माझं आणि माझ्या बायकोचं सुद्धा असं चर्चा होते कधी की मुलांना आपण किती त्यांच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे, किंवा त्यांना किती सांगायला पाहिजे, किती नको सांगायला. तर जिथे त्यांना धोका असेल तिथे आपण त्यांना वॉर्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु प्रत्येकच गोष्टीमध्ये नॅगिंग नाही करू शकत आपण, किंवा केलं तर मग ते आपलं काहीच ऐकणार नाही. मग जेव्हा खरंच आपण जी लांडगा आला रे आला ची गोष्ट ऐकलेली आहे ना, की जर आपण उगीचच्या उगीच गंमत म्हणून किंवा गरज नसताना जर अशा प्रकारचं केलं काम, तर मग जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा मग त्या लांडग्याकडे कोणाचं लक्ष येणारच नाही. असं होईल, असं होऊ शकतं. तर हे पेरेंटिंग मधलं हे एक काय म्हणतात फाईन लाईन आहे. ती जर आपण मेंटेन करू शकलो तर फार चांगलं आहे, नाही का. तर त्यामुळे कुठून कुठे आलो पहा आपण. भक्तावर कृपा करण्याकरता तू सुंदर सगुण अवतार घेतो असं आपण म्हणत होतो तरी, आणि तुझं श्यामसुंदर चतुर्भुज रूप कसं आहे की ज्याला पाहिलं असतावं मन व डोळे दोन्ही शांत होतात, आणि आलिंगन द्यायला गेलं तर दोन्ही हातामध्ये कवटाळलं जातं. म्हणजे काही ते काही नसतंच, नथिंग इज देअर. द होल वर्ल्ड इज ओनली अन अपिअरन्स. आपल्याला जे सगळं आपल्याला दिसतंय असं आहे असं वाटतंय, ईश्वर देखील मनाची कल्पनाच आहे. जीव देखील मनाची कल्पना आहे, जगत देखील मनाची कल्पना आहे. जीव जगत ईश्वर या तिन्ही गोष्टी आपल्या मनाच्या कल्पना आहेत. जोपर्यंत आपल्या मनामध्ये त्या गोष्टी प्रतिबिंबित होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या आहेत असं वाटत नाही, नाही का. ऐसी मूर्ती कोडी सवाणी कृपा, करुणी होसी ना विश्वरूपा, की
अमुचियाची दिठी सले पाजे सामान्यत्वे देखिती. याच्या आधीच आपण ओवी वाचली होती का? आय थिंक सगुण अवतार घेतो ते आपण ते बघितलं होतं की कुठपर्यंत होतो आपण. आय थिंक आय एम लॉस्ट हिअर. कुठल्या ठिकाणी होतो आपण? वेअर वर वी? हे मी चुकून माझ्याकडनं हे पुढे गेलं का बाय मिस्टेक? कुठे होतो आपण? आपण 16व्याच श्लोकामध्ये आहोत ना? आर वी रिडिंग द 16th? मी हे वर जाऊन बघतो की 16व्याच आपण पलीकडे बघतोय ना. आय एम नॉट एबल टू सी द 16वा श्लोक त्याला. हां, ओके, खरं आहे ते. कुठे होतो आपण? कुठल्या ओळीमध्ये होतो? कॅन एनीबडी टेल मी? आय एम कम्प्लिटली लॉस्ट. आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग हिअर. म्हणजे हे सगळं चिंतन करता करता बघता बघता आय एम कम्प्लिटली लॉस्ट की आपण कुठे होतो. वेअर वर वी? बघा, आपण आपल्याच ह्या सगळ्या चिंतनामध्ये म्हणजे विश्वरूप बघता बघता आपण स्वतःच कसे विस्मयचकित होऊ शकतो त्याचं म्हणजे त्याचा अनुभव आत्ता आपण बघितला. असं होतं बघा कधी कधी. वी आर थिंकिंग अबाउट समथिंग, त्याच्यावर आपलं मन सगळं चिंतन करत आहे, चिंतन होत आहे म्हणजे, आणि मग त्याच्यामध्ये आपणच कुठेतरी त्या रूपामध्ये संपूर्णपणे विस्मयचकित झालो आणि वी गॉट लॉस्ट झालं. एनीबडी? आतापर्यंत आपण जे काही चिंतन केलं किंवा जे चिंतन झालं आपल्याकडनं त्याच्याबद्दल आपल्याला कोणाला काही बोलायचं आहे का? एनीबडी वॉन्ट्स टू से एनिथिंग? तुम्हालाही कन्फ्यूज झाल्यासारखं वाटलं का? किंवा डिड यू थिंक की काय होतंय म्हणून, म्हणजे विश्वरूप म्हणजे आहे काय ऍक्च्युली? सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे अर्थात कृष्णाने हे सगळं विश्वरूप दाखवण्यामागचा उद्देश हा आहे की अर्जुन विस्मयचकित व्हावा आणि त्याला हे कळावं की अरे, अशा प्रकारचं विश्वरूप ज्या भगवंताचं आहे त्या भगवंतापुढे आपण शरण जाण्या वाचून दुसरा काही खरं तर आपल्याला पर्याय नाही. आणि जोपर्यंत आपली जी तर्कबुद्धी असते ती तर्कबुद्धी संपूर्णपणे शरणागत होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. नाहीतर आपण बुद्धीने तर्क लावत जाऊ आणि कॉज इफेक्ट कॉज इफेक्ट कॉज इफेक्ट त्याच्यामध्ये अडकले राहू आणि ते कधी संपणारच नाही. कारण की कॉज आणि इफेक्टचं हे जे सायकल आहे ना, चक्र, ते कधी संपतच नाही. इट नेव्हर रिअली गोज अवे. विचार करून बघा तुम्ही. काही आहे का याच्याबद्दल आपल्याला चिंतन करण्यासारखं? एनीबडी हॅज एनी थॉट्स ऑन दिस? पुढल्या वेळेस आपण पुन्हा याच्यावर करू चिंतन. विल थिंक अबाउट इट अगेन. लेट अस सी, समजा ह्या श्लोकावरच्या जेवढ्या ओव्या आहेत त्या जर आपल्या पूर्ण होऊ शकल्या तर वी कॅन ट्राय दॅट. ओके. सोळाव्या, एक सेकंड. तर कुठे आहे आपण? डन. आय एम गोइंग बॅक ऑल द वे, म्हणजे पुन्हा आय एम गोइंग टू स्क्रोल अप. आणि अनेक बाहू उदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वाम सर्वतोऽनन्तरूपम नान्तं न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. याचं सगळं वर्णन सुरू आहे जे ज्ञानदेव महाराज आपल्याला कुठून पर्यंत कुठे आलेलो आहोत. आय एम सो कम्प्लिटली लॉस्ट की आपण कुठे होतो आणि आपण कशाचं चिंतन करत होतो. कम्प्लिटली लॉस्ट. मे बी आय एम जेट लाईट, हू नोज. इट्स ओके. असं होतं कधी. तुझ्याशिवाय तू एखाद्याकडे चतुर्भुज कर्मानुयोग. असून सुद्धा हा, तू चतुर्भुज असून सुद्धा मी तुला मिठी मारू शकतो, हा, अशा तेच आहे. ओळीपर्यंत आपण आलोत. बघू बघू. लिंगनापर्यंत हा, आलिंगन देतो आणि तिथे काहीच नसतं तिथपर्यंत आलो होतं. दोन्ही हात तिथपर्यंत. धरून लिंगन दिलं. करेक्ट. ओके. इथपर्यंत आलेलो आहोत.
हा ओके, सगुण अवतार घेतो इथपर्यंत आलो ना आपण. हा तुझं हा श्याम सुंदर चतुर्भुज रूप कसं आहे की ज्याला पाहिलं असतं मन व डोळे शांत होतात आणि आलिंगन द्यायला गेलो तर दोन्ही हा. हातामध्ये कवटाळलं जातं. ओके, कवटाळलं जातं, परंतु काय होतं की हे विश्वरूपा देवा, तुम्ही भक्तांवर कृपा करून असं सुंदर रूप बनवता, परंतु आमच्याच दृष्टी मलिन आहेत म्हणून तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने पाहतात. ओके, मी मी जे चिंतन केलं किंवा जे चिंतन झालं त्याच्यामध्ये आपण म्हटलं की आलिंगन द्यायला गेलो तर दोन्ही हातांमध्ये कवटाळलं जातं, म्हणजे तिथे आपल्याला काहीच नाहीये असं मी इथपर्यंत चिंतन करत होतो. म्हणजे आय वॉज सो, काय म्हणतात, ड्रॅग्ड इन टू दॅट अद्वैत, आपण जे नेहमी चिंतन करत असतो त्याच्यामध्ये, की मी कवटाळलं सगळं खरं तर, परंतु इथे काहीच नाही असं मला भास झाला. असं नाहीये. इथे तुझं श्यामसुंदर रूप चतुर्भुज रूप कसं आहे की ज्याला पाहिलं असता मन व डोळे शांत होतात आणि आलिंगन द्यायला गेलं, आलिंगन द्यावयास लागलं तर दोन्ही हातामध्ये कवटाळलं जातं. म्हणजे सगुण साकार जे रूप आहे ना ते हातामध्ये कवटाळलं जाईल, ऑब्व्हियसली कवटाळलं जाईल, राईट. ऐसी मूर्ती कोडीसवाणी कृपा करुणी होसी ना विश्वरूपा, की अमुचियाची दिठी सलेपा जे सामान्यत्वे देखिती. हे विश्वरूपा देवा, तुम्ही भक्तांवर कृपा करून असं सुंदर रूप बनवता, परंतु आमच्या दृष्टी मलिन आहे म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत्वाने पाहतात. म्हणजे ही सगुण रूपाची अवताराची मूर्ती आहे, ही भगवंताची मूर्ती आहे, परंतु याला आपण सामान्यत्वाने बघतो. म्हणजे काय की अर्जुनाने इतके दिवस कृष्णाला तो माझा मित्र, तो माझा सखा, तो माझा भाऊ असंच समजलं होतं ना. तरी आता दिठीचा विटाळ उगेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. तर तो आता दृष्टीचा दोष माझा दूर झाला, कारण तू लीलेने मला ज्ञानदृष्टीवान बनवलं आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे तसा मी पाहू शकलो. कारण की तुझा मोठेपणा बघण्याची दृष्टी तुम्हाला दिली. जर माझी दृष्टी जर कोती असेल, माझा इफ माय विजन इज नॅरो, आय एम नॉट गोइंग टू बी एबल टू सी बियॉन्ड दॅट. त्या कोत्या दृष्टीच्या पलीकडे मला काही बघायला कळणारच नाही ना काय आहे ते. पण तुझ्या या कृपेमुळे तू मला दिव्य दृष्टी दिली, दिव्य चक्षु दिले, त्याच्यामुळे मला तुझं हे सगळं विश्वरूप दिव्य रूप बघता आलं. परी मकरतुंडा मागिलेकडे, तोची होतासी तू एवढे, रूप जाहलासी हे पुढे ओळखिले मिया. परंतु मकरतुंडाच्या मागच्या बाजूला जो तू बसलेला होतास तोच तू एवढं विश्वरूप बनला आहेस हे मी पक्क जाणलं. मकरतुंडाच्या मागल्या बाजूला तू जो बसलेला होतास, मकरतुंड म्हणजे काय सांगता का कोणी मला? मकरतुंड म्हणजे काय? ही बहुतेक रथाची पुढची बाजू आहे मकरतुंड. हो का? हा. ओ, ओके ओके. मकरतुंडाच्या मागल्या बाजूला तू जो बसला होता तोच तू एवढं विश्वरूप बनला आहे हे मी पक्क जाणलं. तर त्याच्यानंतर जो 17वा श्लोक आहे तो आपण पुढच्या वेळेस बघूया. पण या 16व्या श्लोकाच्या वर्णनामध्ये ज्ञानदेवाने केलेल्या किती माणूस काय म्हणता येईल की कॅन गेट लॉस्ट, स्वतःला विसरून जाऊ शकतो, तशा प्रकारचा अनुभव मला आज आला ऍक्च्युली. हा एनिवे, हरवून ही जातो. हरवून जातो, म्हणजे मी स्वतःच बोलता बोलता हरवून गेलो त्याच्यामध्ये. बघा, अशी भगवंताची लीला आहे. तर आणखीन कोणाला काही चिंतन करायचं आहे? एनीबडी एल्स हॅज एनिथिंग एल्स टू से? विल बी नाईस. नसेल तर मग आपण इथे थांबू आजच्या पुरतं. पुढच्या वेळेस पुन्हा घेऊ याच्यावरचं, याच्यानंतरची याच्यानंतरचा श्लोक आणि नंतर त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या घेऊ. ठीक आहे, शांती मंत्र म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.